मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण एका बायंगी भूताची एक भयंकर गोष्ट बघणार आहोत। बायंगी भूत ज्या माणसाची भरभराट करता, पण त्या माणसाकडून जरा जरी चूक झाली तर मात्र त्या माणसावर खूप मोठा संकट येऊ शकता। पण ही गोष्ट बघूच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। एक रेश्मा नावाची मुलगी होती जिचं लग्न झाला होता। तिचा नवरो एक व्यापारी होतो। रेश्मा आता 35 वर्षांची होती। त्या दोघांका एक गोंडस मुलगा होतो, पण तो मात्र आता या जगात नाही। ह्या दोघांव्यतिरिक्त त्यांच्या घरात रेश्माच्या नवऱ्याचो सक्को भाव सुद्धा राहायचो आणि त्याचा नुकताच लग्न झाला होता। रेश्माच्या नवऱ्याचं नाव मिलिंद होता आणि त्याचा छोटो भाव उमेश, ज्याचा स्वातीशी लग्न झाला होता। रेश्मा आणि स्वातीचा खूप चांगला जमायचा। ती दोघवली एखाद्या बहिणींप्रमाणेच राहत होती। एक दिवशी त्यांच्या घरातली कामवाली बाई काही कामानिमित्त बाहेर गावी जाणार होती आणि ती गावी गेल्यानंतर परत कधी येत ह्याची काय शाश्वती नाही होती, ज्या कारणामुळे त्यांका दुसरी कामवाली बाई शोधूची लागणार होती। पण त्या दिवशी अचानकच एक बाई त्यांच्या दारात इली आणि काम मागूक लागली। पण ज्या वेळेक रेश्मान तिका बघितल्यान तशी ती म्हणाली, शालू मावशी, तू हे काय करतं? तशी स्वाती म्हणाली, ताई तू हिका ओळखतं? तशी रेश्मा बोलली, ओळखतंय अगो, हिका मी एकदम चांगला ओळखतंय। ही आपल्याकडेच काही वर्षांपूर्वी काम करत होती आणि मीच एका कामावरसून काढून टाकलंय आणि आता परत इली। तशी स्वाती म्हणाली, ताई असं नेमकं काय झालं? काय केलं निने ज्यामुळे तू एका कामावरसून काढून टाकलं? पण त्यावर काय रेश्मा उत्तर देऊक तयार नाही होती। तशी स्वाती म्हणाली, ताई आता 1-2 महिन्याचाच प्रश्न असा आणि ही तर आधी काम करत होती, म्हणजे ही का काय काम सांगूची गरज नाही, तिका तर आधीपासून माहिती असतला आणि आता आपल्याक ऐनवेळी कोण गावतला, त्यापेक्षा आपण हिकाच ठेवून देऊया। तेवढ्या शालू मावशी म्हणाली, बायो तुझे खूप उपकार झाले गो। रेश्माताई मी आता बदललंय, मी आधीसारखी नाही आहे। तुम्ही काही एक घाबरा नको, मी तुमका त्रास होत असं काही एक वागूचंय नाही आणि तुमची कामंसुद्धा मी सगळी नीट करतलंय। शालूच्या त्या समंजस वागण्यावरनं तरी असं वाटत होता की ती खरोखरच बदलली असा आणि तिका तिची चूक समाधली असावी असा रेश्माक वाटला। मग शेवटी ती सुद्धा तयार झाली। पण स्वातीक मात्र अजून प्रश्न पडलो होतो की नेमका असा काय घडला होता जेणेकरून रेश्माताई ह्या शालू मावशीवर एवढी चिडली असा। पण जेव्हा ती रेश्माताईक ह्या सगळ्या विचारूक जायची तेव्हा मात्र ती कायच उत्तर देत नाही होती। पण तिच्या डोळ्यात मात्र शालू मावशीविषयी खूप राग होतो। पण स्वातीच्या बोलण्या खातर ती तिका कामावर ठेवूक तयार झाली होती। शालू मावशीक आता कामावर येऊन 1-2 दिवस होऊन गेले होते आणि ती सुद्धा आपलं काम एकदम चोख करत होती। तिच्या त्या सगळ्या वागण्या बोलण्यावरसून असंच वाटत होता की तिच्यात बदल झालो असा। पण तिसऱ्या दिवशी स्वातीची नजर त्या शालू मावशीकडे गेली तेव्हा तिच्या लक्षात इला की ही काम करताना एका कोपऱ्यात जाऊन काहीतरी बडबडत असता आणि घराचे पायरे चढत असताना सुद्धा ती 2-3 वेळा नमस्कार करता। आणि एक विचित्र गोष्ट म्हणजे ती त्यांच्या घरातली पायरी 3-3 वेळा चढायची। घरासमोरच्या तुळशीचा रोज एक पान तोडायची आणि खायची आणि तसाच 3 वेळा ती तुळशीचे सुद्धा पाया पडायची आणि असा ती रोजच करूक लागली होती। मग एक दिवशी स्वातीन हे सगळं विषय आपल्या बहिणीक सांगूचं ठरवल्यान आणि तिने रेश्माक सगळी घडलेली गोष्ट सांगितल्यान। त्या सगळा ऐकान रेश्माक सुद्धा धक्कोच बसलो। ती म्हणाली, थांब तिका उद्या येऊन दे, ती हा सगळा काय करतं ते विचारतंय आणि नाही जर ऐकली तर काढून टाकते बघ।
पुढच्या दिवशी सकाळी सकाळी शालू मावशी घराकडे येली. घराकडे येताच रेश्मान तिका बोलवल्यान आणि विचारल्यान, मावशी तू या सगळं काय चालवलं? तू घरातल्या कोपऱ्यात जाऊन कसले कसले मंत्र म्हणतं, एक पायरी 3-3 वेळा चढतं, तुळशीच्या 3-3 वेळा पाया पडतं, आणि ह्या काय हाताची नखं एवढी कशाक वाढवलं? तशी शालू मावशी एकदम शांतपणे म्हणाली, अहो नाही रेश्माताई, मी या तुमच्यासाठीच करतोय. माझा दादा होतो ना, त्याच्याकडसून मी ऐकलंय की ह्या सगळ्या केल्यामुळे घराची भरभराट होता, घराक सुख शांती लाभता. माझ्या दादाकडे बरीच लोक यायची, त्यावेळी तो त्यांका ह्योच उपाय द्यायचो, म्हणून मी ह्या सगळा करत होतोय, बाकी काय नाही. तशी रेश्मा अजूनच चिडली आणि म्हणाली, काय तुझ्या त्या भावाचं माझ्यासमोर नाव घेऊ नको आणि त्याचे उपाय तर अजिबात आणू नको. ह्याच कारणामुळे तुका मी घरात घेत नाही होतंय. तुका शेवटचं सांगतंय, माका जर तू परत ह्या सगळा करताना दिसलं तर कायमचा आहे ना चलत राहायचा, मी दुसरी कोणतरी शोधीन. स्वातीन आज रेश्माताईक एवढा रागवलेला पहिल्यांदाच बघितलेला होता. रेश्मा खूपच चिडली होती. मग स्वातीन तिका शांत केल्यान आणि म्हणाली, ताई जाऊन दे, एकदा सोडून दे, ती असं परत नाही करूची. रेश्मा स्वातीचा सगळा काही ऐकायची आणि ह्या वेळेक सुद्धा स्वातीच्या सांगण्यावरसून तिने शालू मावशीक सोडलेला होता, नाहीतर ती तिका काढूकत निघाली होती. मग शालू मावशी परत कामाक लागली. मग संध्याकाळी जेव्हा कामं आटपून ती परत घराकडे जाऊक निघाली होती, तेव्हा जाता जाता तिने रेश्माच्या केसांचो पुंजको आपल्या साडीच्या टोकाक बांधल्यान आणि ती घाईघाईन थैना निघाक लागली. आणि नेमका या सगळा दृश्य स्वातीन लांबसून बघितल्यान, पण जशी ती तिका अडवता त्याच आधी ती थैना निघान गेली होती. मग लगेचच स्वाती रेश्माताईकडे गेली आणि सगळं विषय तिच्या कानावर घातल्यान. तेव्हा तर रेश्मा प्रचंड चिडली. तिच्या तळपायाची आग मस्तकातच गेली. ती म्हणाली, आता जा काय होईत तर होईत, हिचा खूप झाला, उद्या येऊन दे. तिका नाही जर परत घरात पाठवलंय तर नावाची रेश्मा नाही मी. मग ती स्वातीक म्हणाली, स्वाती तू आता जास्त विचार करू नको, मी उद्या काय तर बघतोय तिचा. मग स्वातीसुद्धा जास्त विचार न करता थैना निघान गेली. पण रेश्माच्या मात्र सारखं डोक्यात एकच विचार येत होतो की या शालून माझे केस कशाक नेल्यान आणि माझ्या केसांचा ही करतली काय. संपूर्ण रात्र तिच्या डोक्यात ह्योच सारखं विचार फिरत होतो. जसं पुढचा दिवस उजाडलो तशी सकाळी सकाळी शालू मावशी घराकडे येली आणि ती नेहमीसारखी कामाक लागली. आणि या सगळा रेश्मानसुद्धा बघितल्यान, पण ती कायच बोलत नाही होती. मग स्वाती लांबसूनच ताईक इशारो करूक लागली की तिका विचार की काल नेमकं तू काय केलं. पण रेश्मान तर स्वातीकडे अजिबात लक्ष देऊक नाही. ती एकदम शांत होती आणि शालू मावशी कायच बोलत नाही होती. मग शेवटी वाट बघून स्वातीच त्या शालू मावशीकडे गेली आणि तिका विचारूक लागली, काय हो मावशी, काल मी तुमका माझ्या रेश्माताईचे केस घेऊन जाताना बघितलंय, काय केलास तुम्ही त्या केसांचा, खय घेऊन गेलास? तशी शालू मावशी म्हणाली, अहो ताई, मी त्यांच्या केसांचं काय करू, मी फक्त ते जाता जाता बाहेर टाकून दिलंय, बाकी काय नाही. तशी रेश्मा म्हणाली, स्वाती तू त्याच्याकडे लक्ष नको देव, तिका सवय असा, ती असे केस घेऊन बाहेर टाकून देता. शालू मावशी तुम्ही तुमचं काम करा. स्वाती काय समजतच नाही होता. रेश्मा तेव्हा अचानकच बदल झालो होतो. कालपर्यंत ती शालू मावशी काय काय बोलत होती, तिच्यावर इतकी रागावली होती, पण आता मात्र तसा कायच नाही होता. ती उलटा शालू मावशीचा गुणगान गाऊक लागली होती. प्रत्येक कामात ती शालू मावशीक बोलवत होती. याआधी त्या जागी ती स्वातीक बोलवायची, पण आता मात्र ती प्रत्येक कामात शालू मावशीक बोलवक लागली होती. स्वातीक तर या सगळा काय घडता ताच काय समजत नाही होता. रेश्माताईवर कोणीतरी काळी जादू केल्याप्रमाणेच ती वागूक लागली होती. 1-2 दिवस स्वातीन बघितल्यान, पण रेश्माताईत कायच बदल होत नाही होतो. मग शेवटी तिने ठरवल्यान की आपण सुद्धा शालू मावशीशी गोडगोड बोलायचा आणि तिने नेमकं काय केलं ना या जाणून घ्यायचा. कारण तिका माहिती होता की रेश्माताई काय विचारून फायदो नाही होतो, कारण ती तर काय सांगणार नाही होती. म्हणून तिने
शालू मावशीकच विचारूचा ठरवल्यान. मग हळूहळू ती शालू मावशीशी चांगला वागून तिची माहिती घेऊक लागली की ती कोण असा, तिचो भाव काय करता आणि या सगळा काय घडता. मग शालू मावशी सुद्धा तिच्याशी चांगला बोलाक लागली, आपल्या भावाबद्दल सांगाक लागली. तो कोण असा, तो काय काय करता, या सगळा तिने तिच्याकडसून जाणून घेतल्यान. मग शेवटी ती तिका विचारूक लागली की तू असं नेमकं काय केलं ज्यामुळे तुका बघून चिडचिड करणारी ताई एकदम शांत झाली. तशी शालू मावशी म्हणाली, या मी तुका सांगूक शकत नाही, असं म्हणान तिने पैशाचो इशारो केल्यान. तसा स्वातीक समजला की हिका पैसे देऊचे लागतले तरच माका काहीतरी सांगीत. मग एक दिवशी रेश्मा काही सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती आणि त्याच संधीचो फायदो घेऊन स्वातीन शालू मावशीक बोलावून घेतल्यान आणि तिच्या हातात 500चे 2 नोटी ठेवल्यान आणि विचारल्यान की तू असं काय करतं, माकाव सांग. तशी शालू मावशी म्हणाली, स्वातीताई मी तुमका सगळा सांगीन, पण एका अटीवर. मी आता तुमका जा काय सांगीन ता तुम्ही रेश्माताईच्या कानावर अजिबात घालायचं नाही आणि असं तू माका शब्द दे तरच मी तुका सांगीन. तशी स्वाती म्हणाली, ठीक आ, मी तुका शब्द देतय, मी ताईक काय एक नाही सांगूचंय, पण तू जा काय सांगशील ता एकदम खरा खरा सांग. तशी ती म्हणाली, मी रेश्माताई खूप आधीपासून ओळखतय. मी खूप वर्ष आधी तुमच्याच घरात काम करायचंय. तेव्हा रेश्माताईंचं लग्न होऊन 1-2 वर्ष झाली होती, पण त्यांका काय मूलबाळ होत नाही होता आणि त्यांचा व्यापार होतो तो सुद्धा डबगाई किलो होतो आणि ता आम्ही सगळा स्वतःच्या डोळ्यांनी बघत होतोय. रेश्माताई रात्रभर झोपत सुद्धा नाही होती. तेव्हा मी त्यांका बायांगीबद्दल सांगितलंय. मी त्यांका म्हणालय, जर तुम्ही बायांगी घेतलास तर तुमका मुलाबाळा होतील, तुमची व्यापारात भरभराट होईत, हातात पैसे खेळत राहतील आणि तुमका कसलो त्रास होऊचो नाही. आणि माझो दादा स्वतः बायांगी विकता. त्यांनी कित्येक लोकांका बायांगी देऊन त्यांची भरभराट केलेली असा. तशी स्वाती म्हणाली, काय बायांगी म्हणजे काळा जादू? माझो याच्यावर अजिबात विश्वास नाही. काळा जादू वगैरे काही एक नसता, आपण फक्त देवावर विश्वास ठेवायचो. या बायांगी वगैरे थोतांड असा थोतांड. तशी शालू मावशी म्हणाली, अहो नाही ताई, बायांगी हा सगळा करता आणि त्यावेळी जर रेश्माताईंनी बायांगी घेतल्यानी नसती तर आता या विश्व उभा रावला नसता, त्यांका मूळबाळ झाला नसता आणि तुमका हे आनंदाचे दिवस दिसले नसते. तेव्हा जर मी रेश्माताईंका माझ्या दादाकडे घेऊन गेले नसतंय तर त्यांका मूळबाळ काय एवढं पैसो अडको सुद्धा गावलं नसतो. पण शालू मावशीचा ता सगळा बोलणं ऐकान स्वाती म्हणाली, मावशी तू काय बोलशील आणि मी ऐकान घेन असा वाटला काय तुका? शालू मावशी समजली की स्वातीताईंका चांगलंच राग गेलो असा, म्हणून ती म्हणाली, ताईंनो तुम्ही याबद्दल रेश्माताईंका काही एक सांगू नको, नाहीतर ते चिडतील. एवढा बोलान ती थैना निघान गेली. पण शालू मावशीचा बोलणा स्वातीक मात्र खूप लागला होता. तिका समजतच नाही होता की मावशी जा काय बोलली ता खरा होता काय, पण असा काय नसता माका माहिती असा. आणि उगाच मावशीच्या बोलण्यावर ना ताईक काय बोलताने 15 तेच विचार तिच्या डोक्यात फिरत होते. तेवढ्यात रेश्मा सामान घेऊन घराकडे येली. मग स्वातीन तिका पाणी वगैरे दिल्यान. जशी ती पाणी पिता तशी स्वाती हळूच म्हणाली, ताई ह्या बायांगी काय आ? तसं रेश्माताईक झटकोच बसलो. ती म्हणाली, काय बायांगी? तू बरी अस ना? तू असल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, ह्या सगळा खूप वाईट असा, तू ह्या सगळ्यापासून दूर राह. तशी स्वाती म्हणाली, ताई काला जादू वगैरे खरोखर असता काय? तशी रेश्मा रागान म्हणाली, स्वाती मी तुका सांगितले ना काला जादू वगैरे काय नसता, तू ह्याच्यापासून लांब राह, आधी सांगते तुका. एवढा बोलान ती थैना निघान गेली. पण स्वातीक मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरा गावली नाही होती. म्हणून जेव्हा रात्री तिचो नवरो घराकडे येलो तेव्हा तिने त्यांका विचारल्यान. तसे ते म्हणाले, काय बायांगी तुका वेडबीड लागला काय? असला काय नसता, असं म्हणान ते हसत हसत थैना निघून गेले. तशी स्वाती मनातल्या मनात विचार करूक लागली की ह्या शालू मावशीन माका जा काय सांगितल्यान ता खरा होता की ती उगाच माका काहीतरी फसवता. खरोखरच रेश्माताईन बायांगीचो वापर केल्या नसत काय? पण ह्या सगळ्याची उत्तरा
शालूमावशीत देणार होती. म्हणून ती पुढच्या दिवशी शालूमावशीची वाट बघूक लागली. आणि जशी शालूमावशी कामावर येली तसा तिने पटकन तिका बाजूक नेल्यान आणि परत विचारल्यान, रेश्माताईन खरोखरच बायंगी वापरलेल्यान काय? तशी मावशी म्हणाली, अहो होय ताईनू, तुमका किती वेळा सांगा, मी स्वतः तेंका माझ्या दादाकडे घेऊन गेलो होतंय. आणि त्यानंतर शालूमावशीन तिका जा काय सांगितल्यान ता ऐकान तिच्या पायाखालची जमीनच सराकली. कारण ती म्हणाली, तुमच्या रेश्माताईन बायंगी घेतल्यान ह्या तर तुमका कळाला, पण त्यांनी ती बायंगी तुमच्या नवऱ्यावर पण सोडल्यान, ज्यामुळे तुमची भरभराट झाली नाही. तिका असं वाटत होता की छोटू भाव मोठ्या भावाच्या कधीच वर जाऊ नये, तो सतत त्याच्या खाली राहावं. यासाठी सुद्धा तिने या बायंगीचो वापर केल्यान. त्यांची ती वाक्य ऐकान स्वाती तर हातरूनच गेली, पण तरी सुद्धा तिका खरा वाटत नाही होता. म्हणून ती परत तिका विचारूक लागली, रेश्माताई आमच्यावर कशाक बायंगी वापरीत, आम्ही काय केलं त्यांचा? तशी मावशी म्हणाली, अहो ताईंनो, तेंका असं वाटता की तुमका कधीच मूळबाळ होऊ नये, तुमच्या हातात कधीच पैसे टिकता कामा नये आणि तुमचं नवरो सतत त्यांच्या हाताखाली वावरावं, याकरिता त्यांनी हा सगळा वापरल्यानी. शालूमावशीची ती सगळी वाक्य ऐकान स्वाती खूप वाईट वाटला. तिका समजतच नाही होता, एवढा प्रेम करणारी रेश्माताई असं कशाक वागली असात? आम्ही दोघी एका बहिणीसारखे असव. तिने सुद्धा मोठ्या बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतल्यान, माझ्यावर प्रेम केल्यान. मी सुद्धा किती त्यांच्यावर जीव लावलंय, मग ती असं कसा काय वागूक शकता? या सगळ्या प्रश्नांनी ती चांगलीच बावरान गेली होती आणि मोठमोठ्यान रडाक लागली होती. तशी शालूमावशी म्हणाली, स्वातीताईंनो, तुम्ही असे रडा नको, मी या सगळा थांबवू शकतय, माझ्याकडे उपाय असा, तुमका गरज लागली तर नक्की सांगा. असं मनान ती थैना निघान गेली. स्वातीच्या मनात रेश्माताईविषयी राग नाही होतो, पण ह्या सगळा काय घडता ता तिका थांबवचा तर नक्की होता, पण कसा या मात्र तिका समजत नाही होता. आणि या सगळ्या विचारातच ती तहानभूक विसरान गेली होती. ती संपूर्ण रात्र रडतच होती आणि सारखं विचार करत होती की रेश्माताई असं कसं वागू शकता. तिचं आता त्या बायंगीवर सुद्धा विश्वास बसाक लागलो होतो. आणि शालूमावशी जा काय बोलली ता एकदम खरा असा, या सुद्धा तिका पटाक लागला होता. आणि हळूहळू तिका राग सुद्धा येऊक लागलो होतो. मग पुढच्या दिवशी जशी शालूमावशी घराकडे काम करू गेली तशी स्वाती पटकन तिच्याकडे गेली आणि तिका म्हणाली, माका या सगळ्यातून मुक्तता करून घेऊची असा, त्यासाठी माका काय करूचा लागात? तशी शालूमावशी म्हणाली, तुम्ही एक काम करा, काहीतरी कारण सांगा आणि घराच्या बाहेर पडा, मग आपण माझ्या दादाकडे जाऊया, तो तुमका यातून नक्की बाहेर काढीत. मग शालूमावशी आपल्या कामात पूर्ण थैना निघान गेली. जशी शालूमावशी गेली तशी स्वाती रेश्माताईकडे गेली आणि म्हणाली, ताई, माझ्या आईची जरा तब्येत बिघडली असा, म्हणून मी तिका लगेच भेटान येतय. तशी रेश्मा म्हणाली, काय? थांब थांब, मी पण येते तुझ्यासोबत. पण स्वाती काय तिका आपल्यासोबत घेऊन जाऊक तयार नाही होती, कारण तिका शालूमावशीसोबत तिच्या भावाकडे जायचा होता. पण स्वातीचा ता वागणा रेश्माक काय पटला नाही. स्वाती एकदम रागराग करूक लागली होती. पण रेश्माक वाटला की नवरा बायकोंमध्ये काहीतरी भांडणं झाली असतील, म्हणूनच ती जायत असत, म्हणून तिने काय तिका अडवक नाही. मग स्वाती थैना बाहेर पडली. शालूमावशी घराबाहेर तिची वाट बघत होती. मग ते दोघवले जणी रिक्षा करून शालूमावशीच्या भावाकडे जाऊक लागले. बघता बघता शालूमावशी ती रिक्षा घेऊन एका डोंगरी भागात नेऊक लागली. तो परिसर संपूर्ण घनदाट झाडाझुडपांनी भरलेलो होतो. आजूबाजूक मानवी वस्ती सुद्धा नाही होती. मग काही वेळान शालूमावशीन ती रिक्षा डोंगराच्या पायथ्याशी थांबवल्यान आणि ती रिक्षावाल्याक म्हणाली, तुम्ही अर्धो तास हेच वाट बघा, आम्ही पटकन जाऊन येतो. असा मनान ती स्वाती घेऊन त्या डोंगराच्या वरती जाऊक लागली. डोंगर चढून वरती गेल्यावर एक छोटीशी झोपडी दिसाक लागली. मग शालूमावशी तिका त्या झोपडीत घेऊन गेली. जशी स्वाती त्या झोपडीत शिरता तसं तिका एक मधोमध माणूस बसलेलो दिसलो. संपूर्ण झोपडीत धुरत धूर झालो होतो आणि तो माणूस ध्यानास्त बसलो होतो. आणि जशी स्वाती त्या झोपडीत पाऊल ठेवता तसं तो पटकन म्हणालो,
येवा स्वातीताई येवा. त्याची ती वाक्य ऐकान स्वाती जरा घाबरलीच. तशी शालू मावशी म्हणाली, ताईनू तुम्ही काय घाबरा नको, तो माझा दादा असा. तशी स्वाती जरा शांत झाली आणि त्यांच्या समोर जाऊन बसली. तसं तो माणूस म्हणालो, तुमच्यावर बायंगी सोडलेली असा या एकदम खरा हा, आणि त्याचमुळे तुमची भरभराट होत नाही. तुम्ही एक काम करा, 2 दिवसांत परत येवा. एक पूजा घालूची लागतली. ती पूजा केल्यावर ही बायंगी शांत होत, आणि एकदा काही बायंगी शांत झाली की मी तुमका नवीन बायंगी देतय. ती बायंगी तुमचा भरभराट करतली. आणि एक काम करा, येताना 10,000 रुपये घेऊन येवा. आणि एकदम महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या घरात राहतास त्या घर ताबडतोब सोडून देवा. कारण ज्या बाईन तुमच्यावर बायंगी सोडल्यान ती अजून तुमका त्रास देऊ शकता. तिच्यापासून तुमका 2 हात लांबच राहावं होया, तरच तुम्ही हा सगळा करू शकतास. मग शालू मावशी स्वातीक परत तिच्या घराकडे घेऊन येली. तो संपूर्ण दिवस स्वातीक काय सुधरत नाही होता. ते बाबा काय बोलले त्या खरा असत तर मग माका या सगळा करूचा लागत. माका माझो संसार टिकवचो असा. माका या अडकान रावाचा नाया. माका यांच्या हाताखाली काम करूचा नाया. ह्यो सगळं विचार करून तिने ठरवल्यान की आता मी हा घर सोडून देतलय. आणि तसा तिने रात्री आपल्या नवऱ्याच्या कानावर घातल्यान. तिची ती वाक्य ऐका नवरोसुद्धा चांगलोच हादरून गेलो. तो म्हणालो, स्वाती तुका काय झाला? तू काय या सगळ्या वेड्यासारखं बोलतं? तुका कोण काय बोलला काय? तशी स्वाती म्हणाली, ता माका काय माहिती नाही. तुम्ही एकतर ह्या घर सोडायचा, आणि तसं जर तुमका जमत नसात तर मी आत्महत्या करून टाकतलय. काय केल्या स्वाती ऐकाचं नावच घेत नाही होती. आणि पुढच्या दिवशी ती रेश्मा ताईकडे गेली आणि तिका सांगितल्यान की आम्ही आजच या घर सोडून जातो कायमचे. स्वातीचा आता बोलणं ऐकान रेश्मासुद्धा चांगलीच हादरून गेली. तिने सगळं विषय आपल्या नवऱ्यासमोर मांडल्यान. मग मिलिंद आपल्या भावाक विचारूक लागलो की नेमका काय झाला, पण त्याच्याकडे काय उत्तरा नाही होती. मग मिलिंद म्हणालो, ठीक असा, तुमच्या दोघांचा निर्णय झालोच असात तर मी नाही अडवचंय, पण तुमच्यासाठी या घराचे दरवाजे कायम उघडे असत ह्या लक्षात ठेवा. मिलिंदने सुद्धा जास्त विचार करूक नाही, कारण त्याला माहिती होता की ह्याने निर्णय घेतल्याने म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी त्यांनी विचार केल्याने असतलो. पण रेश्माक मात्र अजून ता सगळा पटला नाही होता. म्हणून ती स्वातीक विचारत होती की स्वाती नेमका काय झाला, आमका सांग ना, आम्ही यातून नक्की मार्ग काढू. तशी स्वाती म्हणाली, ताई तुका असं वाटतं ना की आमचं सुद्धा संसार फुलावो, आमची भरभराट व्हावी. तशी रेश्मा म्हणाली, अगो ह्या काय विचार न झाला, असा काय झाला तर माका आनंदच होतलो ना. तशी स्वाती म्हणाली, मग ह्या जर सगळा होचा असात तर आमका तुमच्यापासून लांबच जाऊचा लागतला. असं म्हणान ते दोघे जण त्या घर सोडून निघून गेले. स्वातीच्या त्या वागण्यावरसून रेश्माक थोडंफार संशय इलो होतो की नक्कीच काहीतरी विचित्र असा. मग त्यानंतर पुढच्या दिवशी स्वाती शालू मावशीक घेऊन आपल्या दादाकडे म्हणजेच त्या बायंगी देणाऱ्या माणसाकडे जाऊक लागली. मग ते दोघेजणी त्या बाबाकडे गेले. त्या बाबांनी सगळी तयारी केलेली होती आणि स्वातीसुद्धा 10,000 रुपये घेऊन गेली होती. मग त्या बाबान बायंगी स्वाती समोर ठेवल्यान आणि म्हणालो, ही बायंगी नेवच्या आधी मी जा काय सांगतोय त्या नीट ऐक. ही बायंगी घरात नेवच्या आधी तुझ्या घरात जे काही देव असतील ते एका फडक्यात गुंडाळ आणि माळ्यावर टाकून दे. बायंगी एकदा घरात शिरली की घरात पूजा अर्चा चुकून सुद्धा करायची नाही. कसले सण उत्सव असतील ते सुद्धा साजरे करायचे नाही. तुका फक्त बायंगीची पूजा करूची लागतली आणि दर अमावास्येक तिका काय ना काय देवचा लागतला. आणि असं जर तू केलं तर तुझं संसार फुलतलो, तुझी भरभराट होतली. मग त्या बाबाची ती सगळी वाक्य ऐकान स्वाती तयार झाली आणि ती बायंगी घेऊक लागली. पण जशी ती बायंगी उचलता तेवढ्यात तिच्या कानावर रेश्माचा आवाज पडलो. रेश्मा म्हणाली, थांब स्वाती. तशी स्वाती पटकन थांबली. मग रेश्मा पटकन त्या झोपडीत शिरली आणि स्वातीचा हात पकडून तिका ओढत ओढत थैनं बाहेर घेऊन येली आणि म्हणाली, स्वाती तू तुझ्या जीवनातली खूप मोठी चूक करतं. जी मी चूक केलंय ती तू करू नको एवढाच माझा म्हणणं असा. मी तुका एक गोष्ट सांगतोय,
ती गोष्ट ऐकून झाल्यावर तुका होय आता तू कर, मग मी तुका नाही अडवचंय. तुझी आता जी परिस्थिती असा तशीच परिस्थिती माझी सुद्धा होती. माझं सुद्धा नाईलाज झालो होतो. पैसो अडको टिकत नाही होतो. काय मनासारखा होत नाही होता. माझी खूप चिडचिड व्हायची. तेव्हा म्हाका ह्या बायंगीबद्दल समजला आणि ह्या बाबान म्हाका असा काय सांगितल्यान की मी ती बायंगी घेऊक तयार झालंय. तू म्हाका म्हणालो तुमची भरभराट होतली, तुमका मुलाबाळा होतली, सगळा तुमच्या मनासारखा होतला. त्या सगळा ऐकान म्हाका खूप आनंद झालो आणि मी बायंगी घेऊक तयार झालोय. आणि ही गोष्ट मी माझ्या नवऱ्यापासून लपवलंय. जशी मी बायंगी घेतलंय तसा तिने काम करूक सुरुवात केल्यान माझी भरभराट झाली. म्हाका वर्षभरात मुलगो सुद्धा झालो आणि यांचो व्यापार सुद्धा वाढाक लागलो. पैसे अडके घरात येऊक लागले आणि ते टिकाक लागले. पण म्हणतात ना, चुकीच्या मार्गान इलेला जास्त काळ टिकत नाही. अगदी तसाच झाला. ही जी बायंगी असा ती साधीसुधी नाया गो. ही खूप भयंकर असा. ती पहिल्यांदा आपली भरभराट करता आणि पुढे पुढे तिचे मागणे वाढत जातात आणि ती दर अमावस्येक जा काय मागीत ता देवचा लागता. आणि तसं जर आपण नाही केला तर आपल्यावर संकट येऊ शकता. आणि एक दिवशी ताच झाला. तिने असं काय माझ्याकडे मागितल्यान तर आम्ही तिका देऊक शकत नाही होतंय. मी जेव्हा तिका सांगितलंय की आम्ही तुका देऊ शकत नाही तेव्हा ती माझ्यावर उलटी फिरली. माझ्या सोन्यासारख्या मुलाचो ह्या बायंगीत जीव घेतल्यान. ज्याच्यासाठी मी हा सगळा करत होतोय, ज्याच्या भविष्यासाठी हा सगळा मी केलंय, तोच आता जिवंत राहिलो नाही. माझ्या मुलाच्या मनावर ह्या बायंगीन असा कायसा केल्यान की त्यांनी कारण नसताना सुद्धा आत्महत्या केल्यान आणि आमका तो कायमचो सोडून गेलो. माका बायंगीन खूप मोठो धक्को दिलेलो होतो आणि त्या धक्क्यातून मी कसा सावरलोय तर देवाकच माहिती. ही बायंगी वाटतं तेवढी साधी नाया, म्हणून मी तुका सावध करू केलंय. तू ह्या फंद्यात पडा नको. ह्या बायंगीपासून लांब राह. रेशमाची ती सगळी गोष्ट ऐकान स्वातीच्या डोळ्यात पाणी चिला. मग ती म्हणाली, ताई, पण ती शालू मावशी म्हणत होती की तू त्या बायंगीचो माझ्या नवऱ्यावर सुद्धा वापर केलं. तसो रेशमाक झटकोच बसलो. ती म्हणाली, काय? आत्ता माझ्या सगळं विषय लक्षात इलो. यामागे ती शालू मावशीच असा. ती जशी कटकारस्थाना रस्ता आणि माणसांका भुरळ पाडून बायंगी घेऊक भाग पाडता. स्वाती, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. ह्या मोठ्या बहिणीचं ऐक एकदा. मी तुझ्या पाया पडतंय. तू ही चूक करू नको. असा बोलान रेशमा ढसाढसा रडाक लागली. तिची ती अवस्था बघून स्वातीक सुद्धा कळून चुकला की ती खूप मोठी चूक करूक चालली होती. तिने रेशमाक घट्ट मिठीच मारल्यान आणि ती सुद्धा रडाक लागली. स्वातीन काय एक जात बायंगी घेऊक नाय, उलटा ती परत त्यांच्यासोबत रावाक लागली. त्या दोघींवरचा प्रेम अजूनच वाढला होता. तिने रेशमाची माफी मागल्यान आणि तिका मोठ्या संकटातून वाचवल्यामुळे तिचे खूप आभार मानल्यान. मित्रांनो, ही बायंगी खूप वाईट असता. ती आपल्याक पैसो अडको देता, पण जाता जाता ती घात करून जाता. त्यामुळे मी जाता जाता एकच सांगतोय की शाण्या माणसान ह्या बायंगीच्या आसपास सुद्धा फिरकू नये. तिच्या सावलीक सुद्धा उभा राहता कामा नये, कारण ही बायंगी खूप भयंकर असा. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली ता कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर लाईक करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.